नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे चेस्ट वर्कआउट. चेस्ट वर्कआउटमध्ये स्ट्रेचिंग काय करायची आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. स्ट्रेचिंगचे तुम्ही 2 ते 3 सेट्स करायचे आहेत आणि 10 to 15 सेकंड होल्ड करायचे आहे. स्ट्रेचिंग तुम्ही बोथ साईड करायची आहे. मी आता व्हिडिओसाठी 1 साईडच तुम्हाला दाखवलेली आहे आणि प्लीज तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करून बघू नका, बिकॉज मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देतो आहे जे इम्पॉर्टंट आहेत की फॉर्म कसा असावा अँड ऑल, ते तुम्ही मिस कराल. आता आपण जॉईंट सेट स्टार्ट करतो आहे आणि जॉईंट सेटचा पहिला वर्कआउट असेल डबल बार. ज्यांना कोणाला डबल बार करता येत नाही आहे त्यांनी नॉर्मल पुशअप्स करायचे आहेत आणि त्याचा काउंट असेल 10. यानंतर आपण सेकंड वर्कआउट स्टार्ट करणार आहोत, डिक्लाइन पुशअप्स. आणि डिक्लाइन पुशअप्सचे रेपिटेशन असतील 15. प्रत्येक सेटनंतर वॉटर इनटेक चालू ठेवा, बिकॉज बॉडी हायड्रेट असेल तर तुमची पंपिंग चांगली राहील. यानंतर आपण थर्ड वर्कआउट स्टार्ट करणार आहोत, फ्लॅट डंबल प्रेस. आणि फ्लॅट डंबल प्रेसचे रेपिटेशन असतील 20. हा आपला फॅट लॉस वर्कआउट प्लॅन संपल्यानंतर आपण जो नवीन सिरीज काढणार आहोत तो असेल वेट लॉससाठी. जे आपले पॅरेंट्स असतील की ज्यांना कम्फर्टेबल वाटत नाही आहे, ज्यांचा वेट जास्त आहे, जिममध्ये येऊन वर्कआउट करावे आणि काही जणांना टाईमच मिळत नाही आहे की जिममध्ये जाऊन वर्कआउट करावं, त्यांच्यासाठी आपण होम वर्कआउट स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये फ्लोअर वर्कआउट्स असतील, ते करून इझिली ते आपले वेट लॉस करू शकतात. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जॉईंट सेटचा सेकंड व्हेरिएशन आपण स्टार्ट करतो आहे. त्यामध्ये फर्स्ट वर्कआउट असेल इन्क्लाइन डंबल प्रेस आणि याचे रेपिटेशन्स असतील 10. इन्क्लाइन डंबल प्रेस करताना बेंच इतका वर नका करू, ते चेस्टवर प्रेशर कमी येईल आणि शोल्डर जास्त इन्व्हॉल्व होईल. आता आपण सेकंड वर्कआउट स्टार्ट करतो आहे, डिक्लाइन डंबल प्रेस आणि त्याचे रेपिटेशन असतील 15. जर या वर्कआउट प्लॅनचा तुम्हाला डाएट प्लॅन हवा असेल तर तुम्ही मला माझ्या इंस्टा ID DM करा डाएट. मी तुम्हाला तिथे डाएट प्रोव्हाइड करेन. जितका इम्पॉर्टंट हा वर्कआउट प्लॅन आहे तितकाच इम्पॉर्टंट डाएट प्लॅन पण आहे. जर तुमची डाएट प्रॉपर नसेल तर तुमचे मसल लॉसचे चान्सेस वाढतात आणि जो तुम्हाला रिझल्ट यायला पाहिजे तो रिझल्ट तुम्हाला इथं दिसणार नाही. जॉईंट सेटच्या सेकंड व्हेरिएशनचा थर्ड वर्कआउट असेल पेग फ्लाय आणि याचे रेपिटेशन्स असतील 20. मी परत एकदा रिमाइंड करेल, या सिरीजनंतर जे आपण नेक्स्ट सिरीज काढणार आहोत वेट लॉससाठी, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज प्रत्येकाच्या घरी आपल्या पॅरेंट्सला इश्यू आहे की नी पेन होतो आहे, बॅक पेन होतो आहे. ते का होतं आहे तर हेवी वेटमुळे त्यांचा वेट वाढलेला आहे. तर तो विचार करून आपण वर्कआउट्स प्लॅन केलेले आहेत की ते इझिली फॉलो करू शकतात आणि ते वर्कआउट करून ते त्यांचा वेट लॉस करू शकतात. त्यासोबत आपण डाएट प्लॅन पण देणार आहोत. त्याचा यूज करून ते त्यांचं वेट लूज करू शकतात आणि एक हेल्दी लाईफस्टाईल स्टार्ट करतील. आता आपण स्टार्ट करतो आहे ॲप्स वर्कआउट. आणि फर्स्ट सेट आपण जो करतो आहे तो अप्पर ॲप्ससाठी असेल आणि पूर्ण बॉडी अप नाही करायची आहे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन फक्त अप्पर ॲप्सला असतील. याचे तुम्ही 3 ते 4 सेट्स करा आणि रेपिटेशन असतील 15 to 20.
जर तुम्हाला ॲप्स करताना क्रॅम्पचा इश्यू होत असेल तर ही स्ट्रेचिंग तुम्ही करा प्रत्येक सेटनंतर. सेकंड व्हेरिएशन असेल साईड अँगल टच आणि याचे पण सेम रेपिटेशन असतील 15 to 20 आणि सेट्स करायचे 3 ते 4. आजचा शेवटचा वर्कआउट असेल लेग रेस. याचे पण तुम्हाला 3 ते 4 सेट्स करायचे आहेत आणि रेपिटेशन असतील 15 to 20. आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय. सो नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.